राज ठाकरेजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. राजजी, या मुलाखतीच्या सुरुवातीचा प्रश्न अर्थात जो प्रज्ञानं आत्ता केला की महापालिकेच्या आता म्हणजे मतदानाला जेमतेम 5-6 दिवस उरलेले आहेत. तुम्हाला जे निवडणुकीचं वातावरण जे महाराष्ट्राला अपेक्षित होतं त्या पद्धतीचं वातावरण तापलंय असं तुम्हाला वाटतं का? या निवडणुकीला म्हणजे सुरुवात होताना तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणूक पुढे जाईल असं गृहीत धरलं होतं त्याच पद्धतीनं ते सगळं सध्याचं घडतंय का तुमच्या अपेक्षेपेक्षा काही कमी जास्त होताना दिसतंय? एक तर पहिली गोष्ट म्हणजे वेळ फार कमी मिळाला या निवडणुकीला. त्यांनी मला सर्वसाधारणपणे एक जे आम्ही ऐकत होतो किंवा तुम्ही पण ऐकत होतात की एक 25, 27, 28 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि अचानक मुख्यमंत्र्यांचा दावोसचा दौरा ठरला आणि लगेच 15 तारखेला निवडणुका घ्यायच्या ठरल्या. आता मला मुळात पहिला प्रश्न पडतो की हा कॉन्फिडन्स येतो कुठून की 15 तारखेला निवडणुका, 16 तारखेला मतदान आणि 17-18 तारखेला कुठेतरी ते दावोसला जाणार आहेत. म्हणजे मॅच फिक्स करून निवडणुका आहेत का काय आहेत हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. नाहीतर अशा प्रकारची गोष्ट मला अनाकलनीय आहे की तुमचा दावोसचा दौरा ठरतो आणि त्याच्या अगोदर तुम्ही निवडणुका घेताय. म्हणजे हा कुठचा कॉन्फिडन्स आहे? त्याच्यामुळे एक तर निवडणुकांना वेळ कमी मिळाला प्रचार आणि या सगळ्या गोष्टीला. एक तर आपण बघितलं पाहिजे की साधारणपणे इयर एंडिंग म्हणजे ज्याला आपण 31 डिसेंबर वगैरे म्हणतो, लोक बाहेर असतात. 3-4 तारखेला वगैरे साधारणपणे परततात किंवा ज्याचं काम सुरू होतं. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं तर साधारणपणे एक 5 ते 15 पण नाहीच, 13 असा एक 8 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही इतक्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तुम्ही लावताय. म्हणजे विरोधी पक्षाला वेळच द्यायचा नाही आणि तुम्हाला तारखा माहिती असतात. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. हे काही योग्य निवडणुका होत आहेत असं मला दिसत नाही. की सुप्रीम कोर्ट आणि दुसरी गोष्ट अशी की या आपण जुनं वातावरण आणि नवं वातावरण या सगळ्या याच्यामध्ये बघतो. पूर्वीच्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता आणि हल्ली काय झालंय, कुठच्याही गोष्टींचा राग आम्ही रस्त्यावर येऊन व्यक्त करायच्या ऐवजी मोबाईलवरती व्यक्त करतात. त्याच्यामुळे मला लोकांच्या मनात राग आहे, जे चाललंय ह्याच्याबद्दल चीड आहे हे निश्चित. मला असं वाटतं की ते मतदानाच्या दिवशी पण असं की याचा अर्थ म्हणजे जे तुम्ही बोलताय त्याच्यावरून सरकारनं गाफील ठेवलं आणि तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात ओढलं. हा पण अशा कधी पण मुळामध्ये 31 जानेवारीपर्यंत निवडणुका तुम्ही घ्यायला पाहिजेत हे सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा बराच काळ झाला होता. मग विरोधी पक्ष की त्या 31च्या नाही लक्षात देत नाही. तुमच्या प्रश्न असा आहे की एक तर तुम्ही आरक्षणाच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे आपण म्हणतो ना मतदारसंघ आरक्षित करणं, याच्या याद्याच तुम्ही दिल्या नाहीत. याच्या याद्याच तुम्ही उशिरा देता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, मतदारांची निवडणूक आयोगाची मतदारांची यादी जी आहे, फायनल यादी, ती काल आली आहे. म्हणजे ती जी प्रोसेस निवडणूक आयोगाकडनं अगोदर व्हायला पाहिजे. ज्या वेळेला आम्हाला कळतं की जागा कुठची आरक्षित केलेली आहे तोपर्यंत तुम्ही काय तयारी करणार? पण असं आहे की जो लोकांच्या मनामध्ये तुम्ही म्हणता की राग गुस्सा खूप आहे, तर त्याच्यासाठी की मग चला निवडणुका अधिकृतपणानं जाहीर होतील तेव्हा होतील, पण आपण तोपर्यंत राग उठवू, महाराष्ट्रभर फिरू. आमचं काम तर सुरूच होतं या सगळ्या याच्यामध्ये. कसं आहे, तुम्हाला जे बाहेरून कसं वाटतं तसं नुसतं ते प्रचार आणि सगळ्या गोष्टी नसतात. आतून बरंच खूप काम असतं. तेही काम आमचं सुरू होतंच ना. पण जोपर्यंत जागा कोणत्या आरक्षित होत आहेत आणि तिथे कोणता उमेदवार टाकायचा हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही, म्हणजे साधारणपणे अनेक लोक अनेक दिवस खूप काम करत असतात तिकडे मतदारसंघामध्ये आणि मग एखादा आरक्षण पडल्यावरती तो बाजूलाच होतो. तिथे नवीन माणूस आणायचा हे इतकं सोपं नसतं ना. तो भाग कदाचित असेल, तुम्ही म्हणता तसं अवघड असेल. पण मुळामध्ये वातावरण निर्मिती 31 जानेवारीच्या दृष्टीनं ते तुम्ही समाधानी आहात का की जे वातावरण झालं त्याच्यात
वातावरण पसरलेलं वातावरण पसरलेलं म्हणजे हे जे वातावरण आहे याच्या मला जोरावर फक्त- महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांमध्ये त्याचा फायदा होईल असं तुम्हाला नाही, मला 29चं मला माहीत नाही. म्हणजे मी खरं तर मी बाकीच्या महानगरपालिकांची दिलगिरीच व्यक्त करतो की त्या सगळ्या ठिकाणी आम्ही तरी पोहोचू शकलो नाही. कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या कमी काळामध्ये म्हणजे तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या ना की तुम्हाला सांगितलंय की जानेवारीमध्ये निवडणुका होणार. आता जानेवारीमध्ये निवडणुका होणार म्हटल्यानंतर त्याची पण धाकधूक सुरू होती की ते होणार नाही होणार अगोदर होणार जरा. कारण काही वेळेला चालू होतं की आता डिसेंबरलाच लागतायत किंवा नंतर लागतील मार्च नंतर. असं वातावरण मुळात इतकी वर्ष तर आम्ही राजकारणामध्ये आहोत असं वातावरण कधीच निवडणुकांचं झालं नाही. ज्या वेळेला निवडणुका असायच्या त्याच वेळेला निवडणुका एक तर आत्ता निवडणुका ज्या होत आहेत त्या जवळपास 6, 7, 8 वर्षानंतर होत आहेत. काही ठिकाणी 10 वर्ष काही ठिकाणी 10 वर्षानंतर होत आहेत. म्हणजे असा निवडणूक पॅटर्नच नाही पाहिलाय कोणी. ना तुम्ही पाहिलाय ना आम्ही पाहिलं ना कोणीच पाहिलंय. म्हणजे ही काय प्रकारच्या निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षांमध्ये काय चालू आहे हे कळायच्या बाहेर आहे सगळं. नाही पण असं की म्हणजे आता नाशिक हा तुमचा एकेकाळी बालेकिल्ला होता. पुण्यामध्ये मनसेचं मी आत्ता तुमच्या अलायन्स